वरोरा शहरात स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नावर नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शहरात कचऱ्याचे ढीग साचणे, नाल्यात तुंबणे आणि पाणीपुरवठा विस्कळीत होणे या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी घमेले आणि फावडे डोक्यावर घेत बँडबाजाच्या गजरात नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। भाजपा गटनेते अक्षय भिवदरे आणि शिवसेना शिंदे गटाचे गटनेते खेमराज कुरेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडला। नगरसेविका लीना संजय गैनेवार यांच्या निवासस्थानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनात माजी नगरसेवक राजेश महाजन यांच्यासह नगरसेविका लता हिवरकर, लीना संजय गैनेवार, मनीषा दानव, शालिनी आत्राम, वर्षा पिसाळ, सीमा तडस, नुपूर तेला तसेच नगरसेवक प्रवीण चिमुरकर आणि कुणाल रुयारकर आदींची उपस्थिती होती। यावेळी स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला। नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। दरम्यान दलित वस्ती निधीतून प्रास्ताविक डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट प्रकल्पावरही नगरसेवकांनी आक्षेप घेतला। आधीच प्रकाश व्यवस्था उपलब्ध असताना नव्याने काम करणे हा शासन निधीचा अपव्यय असल्याचा आरोप करण्यात आला। नगरसेवकांनी संबंधित निविदा तात्काळ रद्द करून नाली, रस्ते, पाणीपुरवठा आणि शौचालय यासारख्या मूलभूत कामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे। शहरात संपूर्ण मागील 2 महिन्यापासून घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे। सगळ्या नाल्या तुडुंब भरले आहे, सगळे सार्वजनिक शौचालय तुडुंब भरले आहे घाणीने आणि वरोरा शहरात रस्त्यावर नालीचं पाणी रस्त्यावर येत आहे। आम्ही वारंवार निवेदन दिले तरीसुद्धा नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं। वरोरा शहरातील इतर अनेक प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असो, घाणीचा प्रश्न होतो, पथदिवाचा प्रश्न असो। आम्ही याच्याबद्दल सर्व 13 नगरसेवकांना आम्ही त्यांना प्रश्न विचारला, पण ते उत्तर देण्यास तयार नाही। तसेच मागील 1.5 महिन्याच्या अगोदर आम्ही एक निवेदन दिलं होतं 13 नगरसेवकांना। वरोरा शहरात एका नाबालकाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला, त्याच्यावर योग्य कारवाई करावं, त्याला बॅकलिस्टमध्ये टाकावं। तो वाला विषय आम्ही सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला, पण सत्ताधारी पक्षानं तो विषय सभागृहात मांडला नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही। त्यामुळे आम्ही तो विषय माननीय आमदार यांच्याकडे लावून धरला। माननीय करंजी दौतड यांनी हा विषय महाराष्ट्राच्या सभागृहात विधानसभेत लावून धरला आणि त्याच्यावर निर्णय निघाला की हा ठेकेदाराला, हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे, त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये काढण्यात यावे असं पत्र सभागृहात राज्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली। त्या राज्यमंत्र्यांच्या बैठकीला वरोरा नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सुद्धा उपस्थित होते, शिव सुद्धा उपस्थित होते। परंतु आता हे आज 24 तारखेला जे जनरल बॉडीची मीटिंग आहे, ह्या विषयावर जो मागील विषय झाला, एका बालकाचा मृत्यू झाला, बॅकलिस्टमध्ये काढा, कोणत्याही प्रकारचं त्यांनी हा सभागृहात हा विषय ठेवला नाही। त्यांचं त्या ठेकेदाराचं, मागील विदर्भ मल्टी सर्व्हिसेसचा ठेकेदार आणि प्रशासनाचं आणि सत्ताधाऱ्या पक्षाचं कुठंतरी सालेलोट मिळतं कारभार चालू आहे। त्याच्यापासून त्यांनी काहीतरी मलाई खाल्ली असेल, त्यामुळे हा विषय सभागृहात चर्चेला घेत नाही। त्यानंतर दलित वस्तीतील फंड जो होता, आम्ही त्याला कलेक्टर मार्फत आम्ही निवेदन दिलं का एवढा मोठा दलित वस्तीचा फंड, दलित वस्तीत आज घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे, तरी सुद्धा तो वाला फंड माननीय प्रशासनाने तो अंबादेवी देवस्थान ते बशीर ऑइल मिलपर्यंत लाईट म्हणजे शोकेजचे लाईट ऑलरेडी तिथं लाईट आहे, परंतु यांनी त्याच्यावर जास्त कमाई मिळते, जास्त मलिंदा खायला मिळते म्हणून तो विषय सभागृहात चर्चेला घेतला नाही। आम्ही त्याच्यावर तो विषय सभागृहात घ्यावा आणि तो विषय रद्द करून, निविदा रद्द करून त्या जागी दलित वस्तीमधून निवडून आले जे सन्माननीय नगरसेवक आहे त्यांच्या वार्डात हा निधी वळवण्यात यावा याची विनंती केली, तरी सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची हालचाली केली नाही। आणि वरोरा शहरात आजची परिस्थिती, आज 24 तारखेची परिस्थिती, मागील 3 दिवसापासून एकही सफाई कामगार काम करत नाही, एकही ट्रॅक्टरवाला कचरा उचलत नाही, एकही सार्वजनिक संडास साफ करण्यावाला संडास साफ करत नाही। म्हणून आम्हाला हे सभागृहाला जागृत करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला व नगरपालिकेच्या प्रशासनाला जागृत करण्याकरता आम्हाला हे पाऊल आमच्या उन्नतानात आमच्या नगरसेविका नगरसेवक पावडा घमीला घेऊन याला जागृत करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। नगरपालिकेला पत्र दिलं होतं की ठेकेदाराचे काम विस्कळीत चालू आहे आणि त्याच्याबद्दल खूप कंप्लेंट येत असून हा तुम्ही एक विषय तात्काळ याच्यावर नवीन निविदा काढून नवीन ठेकेदार पकडून नवीन ठेकेदाराला काम देण्यात यावं।
या संदर्भात आम्ही मिटिंगमध्ये घेण्याकरिताही सांगितले. सत्ताधारी काँग्रेसच्या सत्तेमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून अधिकाऱ्यांना सहमत करून हा विषय मिटिंगमध्ये नाही ठेवला. त्याच्यात ठेकेदार जुना जो ठेकेदार आहे जो शासनाचे जे काम करतो आपल्या नगरपालिकेचे, त्या नगरपालिकेच्या कामामध्ये एक काम त्याच्या नावावर असून आणि बाकीचे जे ठेकेदाराच्या मार्फतचे काम आहे तोही पेटी कॉन्ट्रॅक्टच्यानुसार तोच ठेकेदार करत असून याच्यावर त्याची मनमानी आपल्या अधिकाऱ्यावर त्यांनी गाजवलेली आहे आणि अधिकारी त्यांना सहबळ देऊन नगरपालिकेतली सत्ता काँग्रेसची असो त्यांची सहबळ त्याच्यामध्ये दिसून येत आहे व तो विषय आम्ही मिटिंगला घेण्याकरिता सांगितलं असून त्याबद्दल त्यांचे काही याबद्दल चर्चा नाही ना तो विषय मिटिंगमध्ये घेतला व त्यामध्ये त्यांना असे सहमत दिसून येऊन राहिले की त्यांचे बिलं काढण्याकरिता त्यांची सहमती दिसत आहे. अधिकारी पण आहे त्याच्यामध्ये, सत्तेधारी पण आहे आणि त्याच्यातल्या कर्मचाऱ्यांचा त्यांना खूप सपोर्ट आहे. हा विषय आम्ही गेल्या त्या ठेकेदाराच्या याच्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या याच्यामध्ये 4 वर्षाचा 1.5 वर्षा पहिले बालकाचा मृत्यू केला 4 वर्षा पहिले. तर तो विषय आम्ही ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी तो सभागृहामध्ये मांडण्याकरिता आम्ही दिला. तो विषय नगरपालिकेच्या शिवसाहेबांनी अधिकाऱ्यांनी किंवा काँग्रेसच्या सत्तेधाऱ्यांनी हा विषय घेतला नसून हा आम्ही माननीय आमदार साहेब करंजी देवतडे यांच्याकडे समाविष्ट करून आम्ही 13ही नगरसेवकांनी त्यांच्याकडे कंप्लेंट देऊन त्यांनी अधिवेशनामध्ये तो लक्षवेधीमध्ये घेऊन त्यांना माननीय राज्यमंत्री यांच्याकडनं ब्लॅकलिस्टेड करण्याची कारवाई केली व त्यामध्ये त्या ठेकेदाराला व त्या संबंधित अधिकाऱ्याला ब्लॅकलिस्टेड केले व त्याच्यामध्ये कारवाई जोपर्यंत न्यायालयाचा आदेश होत नाही, जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याला ब्लॅकलिस्टेड करून त्याची बिल आणि संबंधित कारवाई हे थांबवण्याकरिता त्यांनी सहकार्य केले. त्याबद्दल आम्ही चर्चा केली. पालिका प्रशासनाचा